पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं थकीत 64 कनेक्शन व 33 अनधिकृत कनेक्शनवर कारवाई। कोल्हापूर नगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाकडील वितरण शाखा, पाणीपट्टी शाखा यांच्या मार्फत थकबाकी व अनधिकृत कनेक्शन धारकांवर संयुक्त कारवाई करण्यात येते। शहर तसेच ग्रामीण भागातील मोठे थकबाकीदार तसेच अनधिकृत नळ कनेक्शन धारकांचं नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई पाणी पुरवठा विभागामार्फत करण्यात येते। यामध्ये 23 ते 26 फेब्रुवारी 2026 अखेर थकबाकी असलेली 64 कनेक्शन्स व 33 अनधिकृत कनेक्शन्स खंडित करून रोख रक्कम रुपये 5,61,420 इतकी थकीत रक्कम वसूल करण्यात आली। तसेच चेकद्वारे रक्कम 10,42,263 इतकी रक्कम वसूल करून ही रक्कम 16,03,683 इतकी रक्कम जमा झाली। सदरची कारवाई शहरातील लक्षतीर्थ वसाहत, चंबुखडी, शिंगणापूर, मातंग वसाहत, झोपडपट्टी एरिया, भगतसिंग वसाहत, राजारामपुरी 7, 8 व 9 ही गल्लीमध्ये, झोपडपट्टी एरिया, गंगावेश, दत्त गल्ली, पाडळकर मार्केट परिसर, लक्ष्मीपुरी, जय शिवराय चौक, श्रेयस पार्क, गजानन महाराज नगर, कावळा नाका परिसर, संजय गांधी सोसायटी, गोल्डस जिम, ताराबाई पार्क इत्यादी भागामध्ये कारवाई करून कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात आली। सदरची कारवाई आयुक्त के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकळ व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईमध्ये शाखा अभियंता राजेंद्र हुजरे, मयुरी पटवे, गारप्रिया पाटील, महानंद सूर्यवंशी, सुनील भाई, पथक प्रमुख अजित मोहिते, मधु कदम, अमर बागल, संजय पाटील यांनी केली आहे। सदरची मोहीम येथून पुढेही सुरू राहणार असून पाणी बिलाची थकीत रक्कम वेळेवर भरणा करावी व नळ कनेक्शन बंद करणे, वर्तमानपत्रात नाव प्रसिद्ध करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असं आवाहन महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात येत आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।